एक विचारू? परवानगी काय मागतेस? विचार की. बाळाला काही झालं नाहीये ना? म्हणजे आपल्याला बघायला का देत नाहीये? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? धन्यवाद कीर्तने साहेब. हो, मुलगी झाली. अहो, बारशाचं आमंत्रण असणारच की तुम्हाला. आणि नाराज काय व्हायचंय? तिच्या पावलानं लक्ष्मी आली माझ्या घरात. आता बघा, पुढल्या 2 वर्षात मुख्यमंत्री पदही येईल. काय मूर्खपणा चाललाय? काय मूर्खपणा चाललाय? मूर्खपणा काय रागवतोय माझ्यावरती? आधी कोण आहे माणूस ते मला सांग. त्याला म्हणा 2 भाऊ बोलतायत, मध्ये मध्ये बोल नका म्हणा. कोण कोण आहे कोण? कीर्तने साहेब, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. काय मूर्खपणा चाललाय? अरे मूर्खपणा कसला आलाय? अरे 2 पोरींचा बाप झाला तू दादा, मला लय आनंद झालाय. अरे बाबा, आता तू कसं माहितीये, एकदम शालीनतेनं वागलं पाहिजे, नम्रपणे वागलं पाहिजे. मग ओली पार्टी पाहिजे, ओली पार्टी. मिठी मारू काय गचकन एकदा? आधी हाताची बोटं बघू दे मला. नाही वागणं का नाही, नाही तर मिठी मारलो कोताळा बाहेर काढायचास तू. मिठी मारतो रे बाप. मला भेटण्यापेक्षा आधी जाऊन बाळाला बघून ये. अरे सांगायचीच गरज नाही. पहाटे पहाटे गेलो काकड आरतीला. समोर रे हॉस्पिटलच्या समोर मारुतीचं मंदिर आहे, तिथं काकड आरती. इकडे मी बाळ तिला भेटायला गेलतो. लई चिकनी रे बाबा, पोरगी तुझी लई चिकनी तुझ्यावानी. तुला सांग, मला हे कळत नाही, काचेच्या पेटीमध्ये का ठेवली तिला? गंमत म्हणून कोणी लहान बाळाला काचेच्या पेटीत ठेवत नाहीत परशू. असं काय? काळजी करू नको. नरसिंह किल्लेदारची पोरगी 2 दिवसामध्ये काच तोडून बाहेर येणार. मला बघितलं दुडू दुडू करायला लागली. वामन काकाला बघितलं असं की टून करून उडी मारून बाहेर आलीस ती. तो तिथे गेला तर ना? बोललो मी त्याला, काल रात्रीच बोललो. मला म्हणला, मी काय तुझ्यासारखा रिकाम टेकडा आहे का असं म्हणला तो. म्हणजे तू रिकाम टेकडा आणि याला बरीच काम आहेत. याला आयुष्यात काही जमलंय का? काहीच जमलेलं नाही त्याला. हे मला जन्माला आल्यापासूनच ठाऊक आहे. तुला आता कळायला लागले ते. परशू, वामनचा विषय माझ्या पुढे कधीच काढू नकोस. नो. आणि निघ आता. जस्ट डुईंग. भाऊ भेटले. युगंधराबाई नाही आले अजून भेटायला? अगं हो, सकाळीच मला त्यांचा फोन आला होता. त्यांना मी सांगितलं तर त्यांना इतका आनंद झालाय ना, कदाचित आज येतील तुला भेटायला. अशा आनंदाच्या प्रसंगी जवळची माणसं येऊन भेटून गेल्यावर किती बरं वाटतं ना. अगं म्हणून तर मी आणि गण्या सतत तुझ्या बरोबर असतो. मला सगळ्याचा आता कंटाळा आलाय. मला बाळाला बघायला जायचंय. गण्या, मी तरी अजून बाळाला नीट पाहिलंय का? अमृता, अगं घेऊन चल ना मला बाळाकडे एकदा. चल, मी घेऊन जातो तुला बाळाकडे. गण्या, अरे डॉक्टरांना काही हौस आहे म्हणून त्यांनी बाळाला आईपासून लांब ठेवलंय का? आणि तर सारखं सारखं तेच ते सांगायला लावू नकोस रे. अमृता, वामन दादा येऊन गेले? हो, सकाळी येऊन गेला तू. आले होते? कधी? तू झोपला होता सर तेव्हा. आणि मी? अमृता, नको खोटं बोल. तुला नाही जमत ते आले असते ना तर आनंदाने सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतं. त्यांना कळून सुद्धा नाही आले ते. अगं मी फोन केला होता घरी. मग तरी नाही आले? फोन त्याने नाही उचलला, शिव काकांनी उचलला. मग 100% त्यांना निरोप मिळालेला नसणार. आणि जरी मिळाला असेल ना तरी चुकीचा मिळालेला असणार. की तुमचा वाद थांबवा आता. आपण बाळाचं नाव काय ठेवायचंय? मी बाळासाठी एक नाव ठरवलंय. आपण बाळाचं नाव दुर्गा ठेवूया ना. दुर्गा? प्लीज यार, आधीच आपल्या घरात दुर्गेचे अवतार काय कमी आहेत का? आणि त्यात बाबांनी चिवचं नाव सुद्धा किती ओल्ड फॅशन ठेवलंय. काय तर म्हणे तेजस्विनी. त्यापेक्षा आपण तिचं नाव नर्मदा ठेवूया.
म्हणजे आईची सुद्धा आठवण राहील. मला खूप आवडलंय ना. मग आपण बाळाचं नाव कुंती ठेवूया ना. अरे देवा. कुंती. गण्या काही काय सुचवतोस तू. आधीच एकतर त्या मुलीने तुझा मामा केलाय आणि कुंती बिंती नावं ठेवून घरात अजून महाभारत नको घडायला रे प्लीज. आणि आता आपण सगळे मिळून नर्मदा या नावावर शिक्कामोर्तब करूया. आता जास्त चर्चा नको. आपल्याला घरी पण जायचं. सगळ्यांना बर्फी नको का वाटायला. मी नाही जा. अरे गण्या. साहेब, इथून पहिल्यांदा आपण मंत्रालयामध्ये जाणार आहोत. त्यानंतर रमावतीमधल्या साखर कारखानदारांची एक समिती तुम्हाला भेटायला येणार आहे. 2 महिन्यापूर्वीच वेळ घेतली होती त्यांनी. ते सगळं मला माहिती आहे वाकनेस. पण इथून पुढे काही दिवस तरी या सगळ्या मीटिंग्स तुम्हीच अटेंड करा. बाळाला इन्क्युबेटरमधून बाहेर काढेपर्यंत मला जानकी सोबतच राहावं लागेल. साहेब, बाहेरच्या सगळ्या मीटिंग मी सांभाळतो, पण मंत्रालयाचं काय? मंत्रालयातल्या गोष्टी मी सांभाळून घेईन. तिथल्या लोकांना काय मुलं होत नाहीत की काय? समजून घेतील मला ते. पण साहेब, मंत्रालयातली माणसं काहीतरी मिळाल्यानंतरच समजून घेतात. निदान बर्फी तरी. वाकणीस उद्याच अख्ख्या मंत्रालयात बर्फी वाटण्याची तयारी करा. पण साहेब, त्याआधी एखादी बर्फी आम्हाला मिळाली तरी चालेल. अहो वाकणीस, तुम्ही बर्फी मागताय, तुम्ही वाटायला हवी. काका झालाय तुम्ही. हे घ्या, अभिनंदन. अभिनंदन. अहिल्या काकू, बर्फी. आणि आता प्लीज कसली आहे म्हणून विचारू नकोस. मला माहितीये तुला बहीण झाली. कळलं होतं ना. मग अभिनंदन करायला एक फोन नाही करता आला. तुम्ही आम्हाला कळवलं असतं ना, तर आम्हीही फोन करण्याचं सौजन्य दाखवलं असतं. जाऊ दे, तुझं मी समजू शकते ग. पण वामन काकाचा सुद्धा फोन नाही आला ना, त्याचं वाईट वाटलं. काका. अरे वा, तू अजूनही यांना काका समजतेस. आश्चर्य. अहिल्या काकू, तू काय बोलतेस ना ते न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. सगळं कळतंय मला. तूच वामन काकाचे कान भरतेस आणि तू त्याला हे जे सतत टोमणे मारतेस ना, त्यामुळे तो आता असं वागायला लागलाय. अमृता, तोंड सांभाळून बोल. खूप शांत राहिले मी आता. खरं तर ना, आपल्या घरात मोठ्यानं उलटून बोलण्याची परंपरा नव्हती, पण आता तूच ती सुरू केलीस ना, मग भोग त्याची फळ. तुला काय वाटलं? तू बोलशील आणि मी गप्प राहून ऐकत बसेन? या घरातल्या प्रत्येकाला तुझ्या बापाने दावणीला बांधलेले चालतं, पण आम्ही काही बोललो तर लगेच खुपतं. माझ्या नवऱ्याचा पगार तूच काढला होता. काकू प्लीज, मी तेव्हाच त्याची माफी मागितली होती. माफी मागून काहीही होत नसतं. वाटेल तेव्हा आमच्यावर हात उगारायचा, आम्हाला घरातून बाहेर काढायचं. ही दादागिरी आता आम्ही सहन करणार नाही. आता तुलाही कळेल मी काय आहे ते. काकू, मला फक्त एवढंच म्हणायचं की वामन काका खूप साधा आहे ग. प्लीज तू उगाच त्याच्या मनात विष पेरू नकोस. काय? मी विष पेरते? हे काम तुझ्या बापाने आधीच केलं. तू आणि तुझ्या बापाने आमचा जो काही अपमान केलाय ना, त्याचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कळलं? हो साहेब, हो. नाही नाही, तसं काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल. बरं वाटलं तुमचा फोन आला.
ओके ओके. एकदाच घेऊन आले होते माझ्याकडे बाळाला, त्याच्यानंतर परत घेऊन गेले. रडत असेल का ती काहीच माहिती नाही. तिच्याजवळ त्याची काळजी घ्यायला कोण आहे ते पण माहिती नाही. अगं किती प्रश्न विचारशील, जरा मध्ये श्वास तरी घे. तुम्हाला नाही कळणार मला काय होतंय ते. मी आई असून तिची, तीच माझ्याजवळ नाही. आणि उलट तुम्ही माझी समजूत घालायची सोडून माझीच खिल्ली उडवताय. जानकी, तुला कळत कसं नाहीये, आपलं बेबी प्रीमॅच्युअर आहे आणि तुझ्यासारखंच वेंधळ आणि गडबड करणार असल्यामुळे 2 महिने आधीच आले की नाही. सगळेजण मला हेच सांगतात. अगं हेच सांगतायत कारण ते सत्य आहे आणि आपल्या बाळाची आपल्याला विशेष काळजी घेतली पाहिजे. मला सांगा, वामन दादा आले होते? कोणीच मला खरं सांगत नाही. जानकी, त्या माणसाचा विचार करावा इतकी योग्यता नाहीये त्याची. पण जे काही झालं त्यामध्ये आपल्या बाळाचा काय दोष? हे त्याला कळायला नको. साधं भेटायला येणं सोडून दे जानकी. फोन करून विचारपूस करावी असं सुद्धा त्याला वाटलं नाही. तो जर काही इतका मिजाजखोर असेल तर मी काही कमी नाही. मी फोन करून बोलू का त्यांच्याशी? काही गरज नाहीये जानकी. आपल्या दोघांसाठी इतका आनंदाचा प्रसंग आहे, त्यामध्ये या विषयावर चर्चा नको असं मला वाटतं. तू आणि तुझ्या बापाने आमचा जो काही अपमान केलाय ना, त्याचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अमृताताई, बोलवलं मला? वाकनीस काका, मला आत्ताच्या आत्ता तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला ना. मला सांगा, घरात काहीही प्रॉब्लेम झाला तर आत्या आजी काय करायची? अमृताताई, तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाही. तुम्ही फक्त एवढंच समजा की आत्या आजी आता घरात नाहीये, पण हे सगळं तीच सांगते तुम्हाला. ठीक आहे, बोला. सध्या अहिल्या काकूचं घरात जे काही चाललंय ना, त्यामुळे अख्खं घर कोलमडून पडायची वेळ आली. ही वाटेल तसे वामन काकाचे कान भरते आणि त्यामुळे तोही लहान मुलासारखा वागू लागला. लक्षात आलंय माझ्या. गेल्या काही दिवसापासून अहिल्याताईंचं वागणंच वेगळं झालंय. या विषयावर मी आणि आत्याबाई बोललो सुद्धा. इतके दिवस मी सुद्धा काही गोष्टी नजरअंदाज केल्या, पण आज जेव्हा माझा त्याच्याशी वाद झाला ना, तेव्हा मात्र ती नको नको ते बोलली. काय करायचं ते करा, पण मी तुझ्या बाबांना धडा शिकवणारच असं म्हणाली. त्यात वामन काका सुद्धा हलक्या कानाचा झालाय. हो, काल रात्री किती क्षुल्लक गोष्टीवरून भांडला तो माझ्याशी. हो, वामनरावही गेल्या काही दिवसामध्ये फारच वेगळं वागतायत. पण काय वागतोय, कसं वागतोय याचं काहीच भान नाहीये त्यांना. साहेबांना वाटेल तशी उत्तर देत आहेत. मी सुद्धा एका स्टेज नंतर साहेबांचा अपमान सहन नाही करू शकत, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही वामन काकाबद्दल नका बोलू, कारण तो सध्या जे काही वागतोय ना, त्यामागे अहिल्या काकूचा हात आहे. त्यामुळे आपण अहिल्या काकूबद्दल बोलू. मला वाटतं तुम्ही तिचा जरा वेगळ्या प्रकारे विचार करायला हवा. ठीक आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल. मी साहेबांशी पण बोलून घेतो. नाही, नको. तुम्ही बाबांशी नका बोलू या विषयावर, कारण सध्या ते सुद्धा काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. उगाच नातेसंबंध कायमचे तुटायला नको. अगदी आत्याबाईंसारखं बोललात. काळजी करू नका, मी पाहतो सगळं. आणि बरं वाटलं कोणीतरी दखल घेतं या गोष्टीची. खरं तर हा असा विचार नको करायला. दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाही आपल्याकडे, कारण बाबांचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे. ह्या बाबतीत असं काही घडतं का मला? ठीक आहे, मला माहिती काढायला वेळ लागणार नाही.
येतो. नाही, मी जस्ट घरी पोचलोय आता. हो, आता जे काही बोलायचं ते उद्या ऑफिसमध्येच बोलू. हे काय हल्ली ऑफिसमध्ये खूप काम असतं का? नाही म्हणजे रोज उशिरा येत आहे म्हणून विचारते. नाही, काम असं नसतं. अलीकडे लवकर जातो मी ऑफिसला आणि उशिरापर्यंत ऑफिसमध्येच थांबतो. त्यामुळे मग नको असलेल्या लोकांचे चेहरे बघायला लागत नाहीत घरात. तुमचं बरं आहे, तुम्हाला घराबाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण आहे. पण माझं काय, मला नको असलेले चेहरे सतत बघावे लागतात. स्वतःला एखादा विरंगुळा लावून घे. काय विरंगुळा? आता कुठे शोधू विरंगुळा? आणि समजा शोधला तर या घरातले मला काही पूर्ण करू देणार आहेत का? आता आज काय झालंय? कोणी बोललं का तुला काही? अहिल्या, काय असेल ते आता स्पष्ट बोल. उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. इतके दिवस अमृता मागून मला बरं वाईट बोलत होती, पण आता ती सरळ सरळ ओढण्यावर बोलायला लागली. म्हणे आमच्यात आणि वामन काकामध्ये गैरसमज निर्माण करू नको, तर घरातून हाक लावून देऊ. काय? अमृता असं काही बोलली? हे तर काहीच नाही, याहूनही बरंच काही बोलली. आणि या घरात एक बाळंतीण बाई आहे, तिला तरी नजर लावू नकोस. अमृता जर असं काही बोलली असेल ना, तर मला तिला जाब विचारावाच लागेल. नाही, तुम्ही तिच्याशी भांडू नका, नाहीतर कधीतरी एकट्यात तीही माझ्यावर हात उगारेल. हे बघा, मी तुम्हाला सरळ सांगते, तुम्ही तुमचं ऑफिस सांभाळा आणि मी जाते माहेरी निघून. काहीतरीच काय अहिल्या, कोणी कुठे जायचं कारण नाहीये. अगं, वाद तर होतच राहतात. हो ना, वाद होतात, पण प्रत्येक वेळी वादात त्यांचीच दादागिरी चालते. त्यांची दादागिरी चालते कारण इतके दिवस आपण त्यांची दादागिरी चालवून घेत होतो. आता नाही. दादा काही म्हणू दे, पण हे घर, ही जागा आमची वडिलोपार्जित जागा आहे. त्या घरावर सगळ्यांचा समान हक्क आहे. आपण जे दर महिन्याला पैसे घेतो ना घरातनं, ते सुद्धा आमच्या वडिलोपार्जित संपत्तीतूनच. त्यामुळे कोणी कुठेही जायचं कारण नाहीये. आणि अमृताचं म्हणत असशील ना, तर आता मला बोलावंच लागेल तिच्याशी. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. लोकांनी बघितलं तर काय म्हणतील, एवढा मोठा राजकारणातला माणूस आणि बायकोची सेवा करतोय. असं काय, राजकारणी माणूस किती मोठा असला तरी सुद्धा त्याला त्याचा स्वतःचा संसार असतो, त्याची सुखदुःख असतात, त्याची मुलंबळ असतात. लोकांच्या नजरेसमोर तुमची एक प्रतिमा आहे ना. हे बघ, एखादा माणूस कितीही मोठा असला तरी तो आपल्या घरी आपल्या मुलांशी खेळताना घोडा घोडा होतोच ना. म्हणजे तुम्ही तिच्याबरोबर असं खेळणार सुद्धा? नुसतं तिच्याशी खेळणारच नाही, तर तिच्या भाषेत तिच्याशी बोलणार सुद्धा. या डॉक्टर. कशा आहात मिसेस किल्लेदार? कसं वाटलं बाळाला बघून? मला रडायला आलं.
प्रत्येक आईची हीच जेन्युइन रिॲक्शन असते. डॉक्टर, या बाळाला आणि बाळाच्या आईला घरी कधी घेऊन जाऊ? अहो, खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. तुम्ही उद्याच यांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.